हॅलो स्टुडंट्स, फर्स्ट ऑफ ऑल वेलकम ऑल ऑफ यू. आपण लास्ट वीकमध्ये आपला प्रिव्हियस चॅप्टर म्हणजे आपल्या सिलेबसचा जो फर्स्ट चॅप्टर आहे तो कंप्लीट केला आहे, जो आपला होता रोटेशनल डायनॅमिक्स. कोणता चॅप्टर कंप्लीट झाला आहे आपला? रोटेशनल डायनॅमिक्स. सिलेबसचा फर्स्ट चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे, रोटेशनल डायनॅमिक्स. आता आपल्याला नेक्स्ट चॅप्टर बघायचं आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. त्याआधी तुम्ही सगळ्यांनी रोटेशनल डायनॅमिक्सचे ईच अँड एव्हरी लेक्चर अटेंड केलेच असतील, म्हणजे कराच प्रत्येक लेक्चर, आणि वन बाय वन बघत चला. लेक्चर फर्स्ट पाहिलं आहे, आता तुम्हाला सपोज दुसऱ्या दिवशी टाईम नाही मिळाला तर तुम्ही त्या दिवशीचा थर्ड लेक्चर न बघता पहिले आधी प्रिव्हियस कंप्लीट करा, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड असं सिक्वेन्शियली लेक्चर अटेंड करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक टॉपिक समजेल. कारण लेक्चर फर्स्ट हे रिलेटेड टू लेक्चर सेकंड इज रिलेटेड टू लेक्चर थर्ड. तुम्ही जर फर्स्टपासून डायरेक्ट थर्डपर्यंत जात असाल तर तुम्हाला सेकंड लेक्चरमधलं काहीच समजणार नाही, किंवा मग फर्स्टपासून तुम्ही जर थर्डकडे जात असाल तर तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायला खूप वेळ लागेल, किंवा काही कन्सेप्ट अशा की ज्या समजणार नाही. कारण त्यामुळे तुम्ही सिक्वेन्शियली फर्स्ट, सेकंड, थर्ड अप टू लास्टपर्यंतचे लेक्चर अटेंड करा, म्हणजे तुम्हाला तुमची प्रत्येक कन्सेप्ट काय होईल, क्लिअर होईल. ओके, आता आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहे, जो आहे आपला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, जो आपल्या सिलेबसमध्ये थर्ड नंबरचा टॉपिक आहे. त्याच्यासाठी मार्क्स आहेत 5 मार्क्स and 7 marks with option. 7 marks with option. हा टॉपिक किती? 5 मार्क्ससाठी आहे अँड 7 मार्क विथ ऑप्शन. ठीक आहे, तुमच्या बुकमध्ये स्टार्टिंगलाच एका छोट्याशा बॉक्समध्ये दिलेलं असतं कॅन यू रिकॉल. छोट्याशा बॉक्समध्ये दिलेलं असतं कॅन यू रिकॉल, म्हणजे जी कन्सेप्ट तुमच्या आधी झालेले आहेत, जे पॉईंट्स तुमच्या आधी झालेले आहेत ते जस्ट एकदा रिकॉल करायचे. आता कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हे बघताना आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या, जसं की स्टेट ऑफ मॅटर, गॅसेस लॉ, तेच त्यांनी सांगितले की कॅन यू रिकॉलमध्ये तुम्हाला माहिती आहेत का स्टेट्स ऑफ मॅटर, जे तुम्ही आधी पाहिलेले 9th, 10th और 11th मध्ये तुम्हाला आय थिंक केमिस्ट्रीमध्ये चॅप्टर होता स्टेट्स ऑफ मॅटर. Everyone knows that states of matter, there are 3 states of matter. First one is solid, second one liquid, and third one gases. Solid, liquid and gases, these are 3 states of matter. Then तुम्ही gas laws पाहिले असतील, gas laws हे पण तुमचे केमिस्ट्रीमध्ये किंवा फिजिक्समध्ये झालेले असतील 11thला, किंवा या आधी पाहिलेले असतील. गॅस लॉज किती आहे? 4 लॉ आहे, ते आपण पुढे जेव्हा इंट्रोडक्शनमध्ये घेणार आहे तेव्हा बघणार आहोत. त्यानंतर अजून तुम्हाला माहीत असेल इलास्टिक कोलिजन म्हणजे काय? जेव्हा 2 पार्टिकल एकमेकांना कोलाइड होतात तेव्हा काय होतं, तिथे कोलिजन. आणि मग इलास्टिक कोलिजन काय येईल, किती ट्रान्सफर ऑफ कायनेटिक एनर्जी. काय होणार आहे? ट्रान्सफर ऑफ कायनेटिक एनर्जी. 2 पार्टिकलमध्ये कायनेटिक एनर्जी काय होणार आहे? ट्रान्सफर होणार आहे. तेव्हा जे कोलिजन होतं आहे त्याला काय म्हणायचे? इलास्टिक कोलिजन. ह्या कन्सेप्ट परत तुमच्या पुढे येणार आहे, हे जस्ट इंट्रोडक्शन. त्यानंतर अजून ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे माहीत असेल, ॲब्सोल्यूट टेम्परेचर मीन्स द मिनिमम टेम्परेचर. सगळ्यात एखादं टेम्परेचर त्याच्या सगळ्यात मिनिमम टेम्परेचर हे काय असतं तुमचं? ॲब्सोल्यूट टेम्परेचरमध्ये पार्टिकल हा मोशनमध्ये नसतो. पॉईंट टू बी नोटेड, ॲब्सोल्यूट टेम्परेचरमध्ये पार्टिकल हा मोशनमध्ये नसतो. ऑलमोस्ट ॲब्सोल्यूट टेम्परेचर हे 0 डिग्री असतं, 0 डिग्री. ठीक आहे, अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती आहेत. आज आपण फक्त इंट्रोडक्शन बघणार आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. जस्ट काय बघणार आहे? इंट्रोडक्शन.
first of all chapters now kinetic theory of gases and radiation. गॅसेस साठी वेगळी थिअरी करण्याची का गरज पडली, का आपण दुसरे मेकॅनिक्स नाही यूज करू शकत, जसं क्लासिकल आहे, न्यूटोनियन मेकॅनिक्स आहे, तर वेगळी थिअरी का करण्याची गरज पडली, गॅसियस थिअरी ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसियस. तर जे क्लासिकल मेकॅनिक्स वगैरे आहे, न्यूटोनियन मेकॅनिक्स आहे, हे कशासाठी आहे, लार्ज ऑब्जेक्टसाठी. जर आपल्याला स्मॉल ऑब्जेक्टसाठी जर कन्सिडर करायचं असेल तर आपण काय करतोय, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्सचा यूज करतो. स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्सचाच एक पार्ट आहे कायनेटिक थिअरी. कायनेटिक थिअरी हा काय आहे, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्सचाच एक पार्ट आहे. त्यामध्ये आपण बघणार आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. आणि आपण काय करतोय, स्मॉल ऑब्जेक्ट कन्सिडर करतोय विथ लार्ज अमाऊंट ऑफ मॉलिक्युल्स म्हणा, ॲटम्स म्हणा, पार्टिकल्स म्हणा, म्हणून आपण काय करतोय, ही थिअरी स्टडी करतोय, कायनेटिक थिअरी. फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शनमध्ये पहिले आपण बघणार आहे स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटर. We know that there are three states of matter. There are three states of matter: solid, then liquid and gas. These are three main states of matter. आता नंतर अजून एक ॲड झालेलं आहे ज्याला आपण काय म्हणतो, प्लाझ्मा. बट ही काय टेम्पररी स्टेट आहे. प्लाझ्मा ही काय टेम्पररी स्टेट आहे. त्यामुळे आपल्या मेन थ्री स्टेट्स ऑफ मॅटर काय, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. प्लाझ्मा ही काय टेम्पररी स्टेट आहे. त्यामुळे आपण ह्या मेन थ्री स्टेट्स ऑफ मॅटर कन्सिडर करतो, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. आता प्रत्येक स्टेट्स ऑफ मॅटर हे एकमेकांपासून डिफर असेल, बरोबर. हे वेगळं असेल, हे वेगळं असेल, हे वेगळं असेल, म्हणून तर यांच्यामध्ये डिफरन्सिएशन आहे, बरोबर. तर सॉलिड म्हणजे काय, आता काय करतो आपण, एक ॲटम कन्सिडर करतोय, ठीक आहे, एक ॲटम कन्सिडर करतोय. याच्यामध्ये काय असणार आहे, अजून छोटे छोटे काय असणार आहे, ॲटम्स असणार आहे, अजून छोटे छोटे ॲटम्स असणार आहे, ठीक आहे. या प्रकारे लिक्विड अँड गॅस. ठीक आहे. तर सॉलिडमध्ये बघायचं झालं तर ॲटम्सची अरेंजमेंट कशी दिसते, एकदम कॉम्पॅक्ट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स, एकमेकांना कसे एकदम कॉम्पॅक्ट अरेंज झालेले आहे. त्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस हा एकदम काय निग्लिजिबल इंटरमॉलिक्युलर स्पेस आहे. इथे सॉलिडमध्ये ॲटम्सची अरेंजमेंट कॉम्पॅक्ट आहे. त्यानंतर स्पेस आहे जो मधला तो काय आहे, एकदम निग्लिजिबल आहे. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय, इथे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन सॉलिड. 3 पॉइंट्स आपल्याकडे. पहिलं ॲटम्स काय कॉम्पॅक्ट अरेंजमेंट आहे. त्यानंतर इंटरमॉलिक्युलर स्पेस जो आहे तो काय निग्लिजिबल आहे. अँड देन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय आहे सॉलिडमध्ये स्ट्रॉंग आहे. त्यानंतर लिक्विडमध्ये मॉलिक्युल्स कसे असतात, लिक्विडमध्ये मॉलिक्युल्सची अरेंजमेंट इथे आणि इथे लगेच तुम्हाला डिफरन्स समजेल की लूजली अरेंजमेंट ऑफ ॲटम्स, इथे काय होतं कॉम्पॅक्ट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स आणि इथे काय लूजली अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. आता इथे काय होतं इंटरमॉलिक्युलर स्पेस काय ॲटम्सच्या मध्ये निग्लिजिबल आहे, पण इथे काय देयर इज अ इंटरमॉलिक्युलर स्पेस बिटवीन दी ॲटम्स. थर्ड पॉइंट काय होता आपला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय इथे स्ट्रॉंग आहे, कारण ॲटम एकदम कॉम्पॅक्ट आहे एकमेकांना. इथे काय इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज स्ट्रॉंग बट वीकर दॅन सॉलिड. सॉलिडपेक्षा काय असणार आहे कमी असणार आहे बट ग्रेटर दॅन गॅस. ठीक आहे, हे झालं लिक्विडसाठी. देन गॅसियस स्टेटसाठी ॲटम्स काय एकदम रँडमली कुठे पण जाऊ शकतात. एक ॲटम कुठे पण जाऊ शकतो, इकडे 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 इकडे. इथे कॉम्पॅक्ट अरेंजमेंट आहे, इथे लूजली, आणि इथे ॲटम काय रँडमली मूव्ह होऊ शकतो. ह्या स्पेसमध्ये, ह्या एका स्पेसमध्ये ॲटम्स हा सगळीकडे मूव्ह होऊ शकतो.
देन सेकंड पॉईंट काय होता आपला की इंटरमॉलिक्युलर स्पेस. इथे इंटरमॉलिक्युलर स्पेस, इथे काय निग्लिजिबल, इथे देअर इज अ इंटरमॉलिक्युलर स्पेस आणि इथे पूर्ण इंटरमॉलिक्युलर स्पेस म्हणजे ॲटम एकदम रँडमली मूव्ह होतोय. अँड इंटरमॉलिक्युलर फोर्स हा काय इथे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी निग्लिजिबल किंवा वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे आहेत 3 स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आणि ह्या डायग्रामवरून आपण त्याचे डिफरन्स पाहिले की त्यांची अरेंजमेंट, ॲटम्सची अरेंजमेंट कशी आहेत, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट आपण बघणार आहे गॅस लॉज. देर आर 4 गॅस लॉज. तुम्ही नाव ऐकलं असेल, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक लॉ अँड ॲव्होगाड्रोज लॉ. 4 लॉ आहे गॅसचे, जे की काय करतात, जे थर्मोडायनॅमिकल पॅरामीटर आहे, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मॉलिक्युल्स, हे काय आपले थर्मोडायनॅमिकल पॅरामीटर, याला काय म्हणतो आपण थर्मोडायनॅमिकल पॅरामीटर. तर गॅस लॉज काय करतात, हे ज्या थर्मोडायनॅमिकल पॅरामीटर आहेत त्यांना एकमेकांशी रिलेट करतात. एकतर डायरेक्टली प्रपोर्शनल असेल, एकतर इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल, असं काहीतरी त्यांचे रिलेशन आहेत. तर काय करतात गॅस लॉ, थर्मोडायनॅमिकल पॅरामीटर्स आहेत त्यांना काय करतात एकमेकांशी को रिलेट करताय आणि त्याच्यावरून आपले 4 लॉज तयार होतात. बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक लॉ अँड ॲव्होगाड्रोज लॉ. आपण 1 बाय 1 एक स्टडी करू. ठीक आहे. फर्स्ट आहे बॉइल्स लॉ. काय सांगतोय बॉइल्स लॉ, द व्हॉल्यूम ऑफ द गॅस, बघा थर्मोडायनॅमिकल पॅरामीटर, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तर फर्स्ट बॉइल्स लॉ काय सांगतोय, द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द प्रेशर. याला काय म्हणायचे व्हॉल्यूम, याला काय म्हणायचे प्रेशर. जर हे काय असेल 1/, असेल तर आपण काय म्हणतोय इन्व्हर्सली प्रपोर्शनल. तर काय येईल, सेंटेन्स काय येईल, द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर T. Boyle's law, the volume of the gas is inversely proportional to the pressure at constant temperature. हे लक्षातच ठेवायचं, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. पुढे जे कॉन्स्टंट आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. प्रेशर, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. सेकंड वन आहे चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ काय सांगतोय की व्हॉल्यूम इज डायरेक्टली proportional to volume of the gas is directly proportional to temperature. Volume of the gas is directly proportional to temperature. राहिले काय, at constant pressure P. Charles law, volume of the gas is, इथे काय आता, इथे काय होतं इन्व्हर्सली प्रपोर्शनल. आता इथे काय डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. थर्ड आहे गे-लुसॅक लॉ. ठीक आहे. गे-लुसॅक लॉ काय सांगतोय,
the pressure of the gas is directly proportional to the temperature. राहिले काय प्रेशर टेम्परेचर झालंय at constant volume. गे-लुसॅक लॉ स्टेटमेंट काय येईल? प्रेशर ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. लास्ट वन बाकी आपला ॲव्होगाड्रोज लॉ. फोर्थ, ॲव्होगाड्रोज लॉ. याचं स्टेटमेंट आहे the volume of the gas is directly proportional to number of moles. Volume of the gas is directly proportional to the number of moles. n काय आहे? number of moles in a molecule of particle. number of moles in a molecule of particle. लास्ट काय? ॲव्होगाड्रोज लॉ. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. हे आहेत गॅस लॉज, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक्स लॉ अँड ॲव्होगाड्रोज लॉ. ठीक आहे. हे चार लॉ जर आपण कंबाईन केले तर आपल्याला एक इक्वेशन मिळतं. बघू आपण कसे कंबाईन करायचे. ठीक आहे. इकडे काय? व्हॉल्यूम. आपण ह्या टर्म एकदा कंबाईन करू. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, इथे काय 1/p. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/p. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/p. हे लिहिले मी सिम्पली. त्यानंतर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू t. म्हणजे इथे काय येईल? व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू t. देन व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. Volume is directly proportional to number of moles. प्रेशर इथे काय? इनवर्स लाईन. इकडे जर गेला तर काय होईल? PV. देअरफॉर PV इज इक्वल टू, इकडे काय बाकी आहे? NT. PV इज इक्वल टू NT. आपल्याला काय इक्वेशन मिळाले? PV इज इक्वल टू NT. पण इथे काय इज इक्वल टू नाही आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NT. आता इथे काय रिलेशन? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आपण जेव्हा त्याचं इक्वेशन इक्वॅलिटी करतो तेव्हा आपण काय करतो? ह्या प्रोपोर्शनॅलिटी साइनला रिप्लेस करतो बाय सम कॉन्स्टंट. मग आपण इथे घेणार आहे PV इज इक्वल टू NRT. PV इज इक्वल टू NRT. सिम्पली आपण ग्रॅव्हिटेशन वगैरे लॉ पाहिले होते. त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं? F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू समथिंग m1 m2 अपॉन r². नंतर आपण इथे प्रपोर्शनॅलिटी काहीतरी कॉन्स्टंट घेतला होता G m1 m2 अपॉन r². बरोबर. प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, प्रपोर्शनल साईन आपण कशाने रिप्लेस केलं होतं? एक प्रपोर्शनल कॉन्स्टंटने, आणि त्याची काहीतरी व्हॅल्यू होती. याला काय म्हणत होतो आपण? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तसंच आपण इथे काय केलं आहे? हे प्रपोर्शनॅलिटी साईनने आपण कशाने हे केलं आहे? इक्वेट केलं आहे विथ प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. तो काय आहे? R काय आहे? प्रपोर्शनॅलिटी. R इज कॉल्ड प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. R इज कॉल्ड प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. R काय म्हणायचं आहे? प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. त्यालाच काय म्हणायचंय? युनिव्हर्सल. तो काय? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. हे नेहमी लक्षात ठेवायचंय. कुठेही R ची जर व्हॅल्यू आली तर त्याला काय म्हणायचं? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि त्याची व्हॅल्यू आहे 8.314. 8.314. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट डिनोटेड बाय कॅपिटल R अँड इट्स व्हॅल्यू इज 8.314. आता याचं युनिट कसं कॅल्क्युलेट करणार? आपल्याला काय पाहिजे? R. बाकीच्या टर्म आपण इकडे जाऊन देऊ. युनिटसाठी कॅल्क्युलेशन सांगते. R इज इक्वल टू काय उरलं इकडे? PV. आणि बाकीच्या टर्म्स जर इकडे घेतल्या
PV अपॉन NT, बरोबर. PV अपॉन NT. प्रेशर काय म्हणतो आपण? प्रेशरचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. व्हॉल्यूम काय म्हणतो आपण? मीटर क्यूब. ठीक आहे. देन नंबर ऑफ मोल्स, N काय म्हणतो आपण? मोल. टेम्परेचर कशामध्ये? केल्विन मध्ये. ओके. मीटर स्क्वेअर, मीटर क्यूब, गेट कॅन्सल. 1 मीटर राहिला इथे, मग काय येईल? न्यूटन मीटर. न्यूटन मीटरलाच आपण काय म्हणतो? 1 जूल इज इक्वल टू न्यूटन मीटर. मग इथे काय म्हणता येईल? जूल. खाली काय राहिलंय? पर मोल केल्विन. यालाच कसं लिहिता येईल? यालाच कसं लिहिता येईल? जूल पर मोल पर केल्विन. जूल पर मोल हे माहिती आहे. इकडे वरती गेल्यानंतर त्याचा इन्व्हर्स होतो, म्हणून इथे पर मोल पर केल्विन. जूल पर मोल पर केल्विन. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट डिनोटेड बाय कॅपिटल R. इट्स व्हॅल्यू इज 8.314 अँड युनिट इज जूल पर मोल पर केल्विन. आणि हे आहेत गॅसचे लॉ. बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक लॉ, अवॅगाड्रोज लॉ. आपण इथे हे 3 लॉ कंबाईन केले, पण इथे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला रिलेशन आपोआप मिळते ह्या लॉसाठी. गे-लुसॅक लॉ, P इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. म्हणजेच आपण 4ही लॉ जेव्हा कंबाईन करतोय तेव्हा आपल्याला एक इक्वेशन मिळतंय. यालाच काय म्हणायचंय? यालाच काय म्हणायचंय? हायलाइट दिस. आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल हे काय? PV इज इक्वल टू nRT. हे काय? आयडियल गॅस इक्वेशन. आता आयडियल गॅस म्हणजे काय, त्यानंतर अजून रिअल गॅस म्हणजे काय, आपण जेव्हा पुढे स्टडी करणार आहे तेव्हा बघणार आहे की आयडियल गॅस म्हणजे काय आणि तो रिअल गॅसपेक्षा कसा डिफरंट असतो. सिम्पली तुम्हाला आत्ता एक सांगते की आयडियल गॅस, जो गॅस हे 4ही लॉ ओबे करतो, हे 4ही गॅसचे लॉ जे ओबे करतं इक्वेशन, त्याला आपण म्हणतोय आयडियल गॅस इक्वेशन. सिम्पली ते आहे PV इज इक्वल टू nRT. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचं आहे नेमकं मोल्स म्हणजे काय असते, त्याचे आपण कॅल्क्युलेट कसं करू शकतो, नंबर ऑफ मोल्स, त्याचे युनिट्स काय आहे, आणि पुढे आपण बघणार आहे त्याचं बिहेवियर ऑफ गॅस. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे बिहेवियर ऑफ गॅस. थँक्यू.